नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग पॉझिटिव्ह केलेलं, जवळपास 50-60 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हमध्ये होती आणि त्यानंतरनं कंटिन्यू निफ्टी जो आहे तो 25,950 आणि 26,000 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला एंटायर दिवसभर. क्लोजिंग 26,000च्या स्लाइटली वरती 26,013ला आले आणि एक पॉझिटिव्ह बायसनं निफ्टीनं ट्रेड केला आहे. आज बँक निफ्टीनं लीड घेतलं. ऑलमोस्ट नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीनं जवळपास 59,000च्या आसपासचा केला आणि नवीन लाईफ टाईम हायच्या आसपासच बंद दिला आणि आजची तेजीसुद्धा बँक निफ्टीनंच मॅक्झिमम पार्टिसिपेट करून निफ्टीला वरती खेचण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरऑल बँक निफ्टी आज एक नवीन रेकॉर्ड लाईफ टाईम हायच्या आसपास हाय बनवून हायच्या आसपास बंद दिला. ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बाकी काय फारसा आज दिवसभरामध्ये विशेष बदगड झालं नाही. पॉझिटिव्ह ओपनिंग गॅप 50-60 पॉईंटच्या नंतरनं एक फर्दर थोडंसं पॉझिटिव्ह बायसनंच ट्रेड होत राहिला. उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, तेव्हा मला वाटते निफ्टीला 26,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. लास्ट टाईम निफ्टी 26,100वरून 25,300पर्यंत खाली आलेली, तो रेजिस्टन्स पॉईंट इंटॅक्ट आहे 26,100. त्यामुळे निफ्टीला उद्याच्या सेशनला 26,100च्या वरती गेला तर फर्दर राईज येऊ शकतो 26,200 ते 400पर्यंतचा. त्यामुळे निफ्टीसाठी उद्या 26,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 26,100च्या वर गेला तर जवळपास 26,200 ते 400पर्यंतची राईज येऊ शकते. नवीन लाईफ टाईम हायकडे वाटचाल चालू होऊ शकते. 26,000च्या खाली आला तर एखादी मायनर डिप 25,900 950पर्यंत येऊ शकते. 25,900 950 उद्याच्या सेशनसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे विकली एक्सपायरीमुळे मला वाटतं थोडंसं चॉपी सेशन असू शकतं, राहू शकतं, अप अँड डाऊन्समुळे येऊ शकतात. फक्त क्लोजिंग बघणं गरजेचं इम्पॉर्टंट आहे की निफ्टी कशा पद्धतीनं क्लोज देते. त्यामुळे निफ्टीला 26,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 26,000च्या खाली 25,950 900 स्ट्रॉंग सपोर्ट झोन, या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड होऊ शकते. बँक निफ्टीला स्काईज द लिमिट आहे. 49,000च्या वरती गेला 59,000च्या वरती गेला तर फर्दर हायर लेवल्स बँक निफ्टीमध्ये दिसू शकतात. रेजिस्टन्स नाही आहे बँक निफ्टीला, पण बॉट झोनच्या आसपास आहे, त्यामुळं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल बँक निफ्टी 59,000च्या वरती, स्काईज द लिमिट 59,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला बँक निफ्टीला 58,600 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जो प्रिव्हियस त्याचा हाय होता 58,600, तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बँक निफ्टी 59,000च्या वरती, स्काईज द लिमिट. लोअरला डीप आला, एखादा प्रॉफिट बुकिंग आला तर 58,600 स्ट्रॉंग सपोर्ट, या रेंजनुसार बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. पण ओव्हरऑल क्लिअर कट बँक निफ्टीमध्ये तेजी दिसते, कारण नवीन लाईफ टाईम हायला क्लोज दिलं. त्यामुळं आज NSEमध्ये 1,480 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,412 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये थोडा मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये आज सगळे सेक्टर चांगले पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. त्यात खास करून बँक्स, ऑटो, एनर्जी, रियालिटी, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आणि IT सेक्टरमध्ये तेजी राहिली. बाकी सगळे सेक्टर फ्लॅट टू पॉझिटिव्ह साईडला बंद आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्याल तर युरोपियन मार्केट्स 0.5% मायनस आहेत. थोडा दबाव आहे ग्लोबल मार्केट्सवर. डाव फ्युचरसुद्धा 80 पॉईंट मायनस आहे. डाव जोन्स गेले 2-3 दिवस थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करताना व्होलाटाईल आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये थोडंसं विकनेस आहे, पण आपल्या मार्केटमध्ये स्ट्रेंथ कायम आहे आणि महत्त्वपूर्ण लेवल 26,000 त्याच्यावरती बंद दिला आहे. त्यामुळे फर्दर हायर लेवलसाठी निफ्टीला जागा ओपन आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.